शेतकऱ्यांनो सावधान, हे आत्ताच बघा. भंडारा जिल्ह्यात 6 महिला मजूर जखमी. शेतात कुरपणी काम सुरू करताच घडला धक्कादायक प्रकार. विश्वास बसेना, मातीत स्पर्श करताच महिला पडल्या. सकाळी 10ची वेळ. शेतात काम सुरू होणार होतं. हातात कुरप, डोळ्यांसमोर उभं पीक आणि मनात नेहमीसारखी कामाची घाई. काहीच वेगळं नाही असं वाटत असताना अचानक असा प्रसंग घडतो की क्षणात सगळं चित्र पालटतं. विश्वास बसणार नाही, पण मातीत हात घालताच महिला एका मागोमाग एक खाली कोसळू लागतात. शेतात किंकाळ्या, घाई गडबड, धावपळ आणि कुणालाच काही कळत नाही नेमकं काय झालं. पहिल्या काही क्षणात कुणालाही धोका जाणवत नाही. पीक काढणीचं नेहमीचं काम सुरू असतं. कुरपणी चालू असते. माती ओलसर, हवा शांत. अचानक एका बाजूला विचित्र गोंगाट ऐकू येतो. कुणीतरी हात झटकतो, कुणी चेहरा झाकतो. काही सेकंदात परिस्थिती बिघडते. श्वास घ्यायला त्रास, अंगावर वेदना, डोळ्यांसमोर अंधारी आणि पाहता पाहता महिला मजूर जमिनीवर बसू लागतात. काही पडतात. शेतात उपस्थित असलेले लोक काही समजायच्या आतच घाबरतात. पिकांमधून वेगाने काहीतरी उसळल्यासारखं वाटतं. कुणी पळून दूर जायचं प्रयत्न करतो, कुणी मदतीसाठी ओरडतो. पण सगळं इतक्या झपाट्याने घडतं की काही कळायच्या आत अनेक जणी जखमी अवस्थेत असतात. हा अपघात आहे की कुठला तरी विषारी पदार्थ, की कुणीतरी मुद्दाम काहीतरी केलंय, प्रश्न हाच पडतो. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरतं. शेतकरी काम थांबवतात. मातीत काहीतरी आहे का? पिकांमध्ये काही धोका तर नाही ना? असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात. कुणालाच उत्तर मिळत नाही. परिस्थिती इतकी गंभीर होते की तात्काळ जखमी महिलांना रुग्णालयाकडे हलवण्याचा निर्णय घ्यावा लागतो. रस्त्यावरून जाताना लोक थांबून विचारतात, नेमकं काय झालं? पण सांगायला कुणाकडेही ठोस उत्तर नसतं. रुग्णालयात पोहोचताच उपचार सुरू होतात. चेहऱ्यावर सूज, शरीरावर वेदना, श्वासोश्वासाचा त्रास, लक्षणं गंभीर वाटतात. डॉक्टर तपासणी करतात, औषधोपचार सुरू होतात. बाहेर नातेवाईक आणि शेतकरी चिंतेत उभे. असं अचानक कसं घडलं, हा प्रश्न सगळ्यांना छळतो. काही जण म्हणतात पिकांमध्ये काहीतरी हालचाल होती. काहींचं म्हणणं माती खणताच काहीतरी उसळलं. हळूहळू धागे जुळू लागतात. शेतात काम सुरू असताना अचानक एक मोठा आवाज, गोंगाट आणि त्यानंतर एकाच वेळी अनेकांवर हल्ल्यासारखी परिस्थिती निर्माण होती. तपासात पुढे येतं ते धक्कादायक सत्य. ही कुठली मानवनिर्मित चूक नव्हती ना कुठलं विषारी रसायन. हा निसर्गाचा अचानक कोप होता. शेवटी समोर येतं ते वास्तव. शेतात लपून बसलेल्या मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला चढवला होता. कुरपणी काम सुरू होताच थवा चिडला आणि काही क्षणातच महिला मजुरांवर जोरदार हल्ला झाला. त्यामुळेच त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना भंडारा जिल्ह्यामधील लाखांदूर तालुका परिसरात घडली असून सध्या सर्व जखमी महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना हा प्रसंग एक इशारा आहे. पीक काढणी, कुरपणी किंवा मातीशी थेट संपर्क असलेली कामं करताना आजूबाजूला मधमाशांचे पोळे, थवे किंवा हालचाल आहे का याची आधी खात्री करा, कारण क्षणभराचा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो.